साधारण 15 गुंठे शेतातली 9 ठिकाणची आपण माती गोळा केलेली आहे। आता ही माती आपण सगळे मिक्स करून घेत आहोत। आता हे सगळे मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्याचं सगळं मिश्रण सगळं एका ठिकाणी मिक्स झालं पाहिजे। आता ही मिक्स केली माती। आता ही माती मिक्स केल्यानंतर ह्याचा आपण असा एक गोल तयार करतोय। हा गोल तयार करून हा गोल झालाय। आता ह्याचे आपण 4 भाग केले असे। आता हे 4 भाग केल्याच्या नंतर ह्यातला हा एक भाग आपण काढून टाकला। हा एक रवी भरून घेते बाजूला, इथे बाजूला घे। हे 2 भाग आपण काढून टाकले बाजूला। 2 भाग काढल्यानंतर हे 2 भाग जे राहिलेत त्या 2 भागाला परत ही माती 2 भागाची परत अशी मिक्स करून घ्यायची। बाहेर टाकून हे 2 भाग आणखी परत मिक्स करायचे चांगल्या पद्धतीनं। हे मिक्स केल्याच्या नंतर आता ह्याचा परत एक गोल तयार करून घेतला। हा गोल तयार करून घेतल्यानंतर ह्याचे परत 4 भाग करायचे। हे 4 भाग केल्यानंतर हे 2 भाग काढून टाकले। परत हे 2 भाग काढून टाकले। हे जे 2 राहिले भाग आहेत ते परत आणखी एकजीव करून घ्यायचे। हे परत मिक्स करायच्या नंतर त्याला परत आणखी असं गोल करून घेऊन त्याचे परत 4 भाग केले। 4 भाग केल्यानंतर परत हे 2 भाग काढून टाकले। हे 2 भाग काढले। हे राहिलेले 2 भाग, हे 2 भाग परत मिक्स करून घेतले। हे मिक्स करून घेतल्यानंतर ह्याचे परत आणखी 4 भाग केले। हे 4 भाग केल्यानंतर ह्याचे 2 भाग काढून टाकले। हे 2 भाग काढून टाकून तर साधारण ही माती 1 ते 1.5 किलो शिल्लक राहिलेली आहे। आता ही माती आपल्याला माती परीक्षणासाठी द्यायची। आता ही माती परीक्षणाला माती देत असताना त्याच्यामध्ये शेतकऱ्यानं आपलं नाव, पूर्ण पत्ता, त्याच्यानंतर आपलं गाव, त्याचबरोबर शेतीचा गट नंबर, नंतर आज चालू असणारं जे पीक होतं अगोदरचं ते पीक कुठलं होतं ते, आणि आपण पुढचं पीक कुठलं करणार आहोत ते, अशी एका कागदाच्या चिठ्ठीवरती माहिती लिहायची आणि ह्या माती परीक्षणाच्या जी द्यायची परीक्षणाला त्या मातीच्या पिशवीमध्ये त्या नावाचा आपला कागद टाकून द्यायचा आहे। अशा पद्धतीनं ही आज आपला नमुना माती परीक्षणाला पाठवण्यासाठी तयार झालेला आहे।